लाडक्या बहिणीचा लाभ एका बांगलादेशी महिलेला मिळालाय मुंबईमध्ये. तो प्रश्न आपल्या देशामध्ये सगळीकडेच उत्पन्न झालेला आहे. विशेषतः मुंबई, पुणे, अशी कलकत्ता अशी जी काही शहरं आहेत त्या शहरामध्ये देखील, दिल्ली वगैरे ठिकाणी ही लोक येत आहेत. त्यांना शोधण्याचं काम आणि त्यांना परत पाठवण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे. परवा सैफवर पण जो हल्ला झाला तो बांगलादेशीच होता. हे सगळ्या एकंदरीत तपासावरून सिद्ध झालेलं आहे. आणि आम्ही मागच्या वेळेस आम्हाला मर्यादित वेळ होता, त्याच्यावर लाडकी बहिणाचं आम्हाला आधार कार्डशी लिंकअप करायचं होतं. ते दुर्दैवाने आम्हाला करता आलं नाही, कारण वेळ कमी होता. आता त्याच्या संदर्भामध्ये खरोखरी ज्या लाडक्या बहिणीला तो लाभ द्यायचा आहे तो लाभ देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही हळूहळू पावलं उचलतो. रिकव्हरीचा अजिबात विचार नाही. विक्रोळीमध्ये दादा सूर्यानगर आहे, त्या ठिकाणी एकच भिंत जी आहे ती 10 वेळा बांधण्याचं दाखवलंय. 2014 ते कोणी दाखवलं? मुंबई म्हाडाच्या वतीनं बांधण्यात आलेली आहे. तुम्ही माहिती दिली, मला त्याची माहिती नाही. मी आता तुमच्याशी बोलून मुंबईला चाललोय. गेल्यानंतर म्हाडाच्या संबंधितांना, वलसा नायर आणि जे कोणी असेल त्यांना बोलून घेतो आणि त्यांना विचारतो. साहेबांची तुमची काय चर्चा झाली? ह्या व्यवसायाच्या करता ज्या कुठले प्रश्न आहेत ज्याचा सुतोवाच मी केला त्याबद्दलची चर्चा झाली. त्याच्यात सहकार खातं होतं, त्याच्यात एक्साईज होतं, त्याच्यामध्ये कृषी होतं आणि त्याच्यामध्ये ऊर्जा होतं. कारण ह्या 4 विभागाचा संबंध आपल्या ह्या इंडस्ट्रीचा, ह्या व्यवसायाचा आणि आमच्या राज्य सरकारच्या डिपार्टमेंटचा येत असतो. आणि बाकीचे आपले VSI मधले जे काही प्रश्न आहेत, VSIच्या घेतलेल्या जमिनीत उचल पाणी परवाना, कुठं लेवलिंग, कुठं काय. कारण मी मध्ये लोणारवाडीला पण भेट दिलेली होती, नायगावला पण भेट दिलेली होती. त्याच्यावर मी भेट दिल्यानंतर माझं स्वतःचं काय मत आहे ते सांगण्याचा प्रयत्न मी चेअरमन साहेबांना, व्हाईस चेअरमन साहेबांना, संचालक बोर्डाला केला. एकत्र येण्याचं एकत्र कृषी विभागाचं 7 लाख शेतकऱ्यांचं ठिबक अनुदान थकीत आहे. 22 लाख शेतकऱ्यांचं कृषी यांत्रिकी. कालच मी कृषीचा आढावा घेतलाय. त्याच्यात काही गोष्टी 1 रुपयामध्ये पीक विमा आणि इतर गोष्टी आम्ही कुठलंही राज्य सरकार चांगल्या भावनेने योजना देण्याचा प्रयत्न करतो. कारण काही प्रवृत्ती अशी विकृत असते की त्याच्यातनं गैरफायदा कसा घेता येईल ते थोडंसं ह्याच्या बाबतीमध्ये झालंय. जे काही पेपर्स पाहायला मिळतात आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता काही बाबतीमध्ये कशी आपल्याला आणता येईल, त्याच्यामधले असे जे काही त्रुटी आहेत, जे काही गोष्टी आहेत त्या कशा आपल्याला दूर करता येईल याबद्दल आम्ही सगळेजण लक्ष घातलंय. देवेंद्रजी आल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांशी पण बोलून त्याबद्दलचे अंतिम निर्णय घेतले. 2 ठिकाणच्या पालकमंत्री पदाचा विषय सॉर्ट आउट होतोय काय? रायगड आणि नाशिक. मुख्यमंत्री आल्यानंतर तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मुख्यमंत्री महोदय सगळ्यांशी चर्चा विनिमय करून मार्ग काढतील याबद्दल मला खात्री. बीडचे एक मुंडेंच्या हत्येचे प्रकरण आहे, ते काल धसांनी सुरू केले. जे कुठल्या कुणाच्याही हत्या असतील, जर त्याचे काही पुरावे दिले आणि तक्रार दिलेली असेल तर त्याची चौकशी केली जाईल. चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना निश्चितपणे कायद्याने, नियमाने, घटनेने, संविधानाने जी शिक्षा करणं कडकमधली कडक. म्हणजे त्या सरपंचाची जी काय हत्या झाली ती तर इतकी निगृढ पद्धतीने केलेली आहे की तिथं त्या संबंधितांना फासावरच लटकवलं पाहिजे. त्याकरता 3 जणांना काम एजन्सीला दिलेलं आहे, CID, SIT आणि आपलं न्यायव्यवस्था, न्यायाधीश. हार्वेस्टर 150 शेतकऱ्यांची तक्रार आहे वाल्मिक कराडांच्या विरोधात. त्याबद्दलची चौकशी केली जाईल. कुणाच्याही बद्दल तक्रार, उद्या माझ्याबद्दल पण तक्रार आली तर चौकशी केली जाईल. यावेळेस अजित पवार हे पुण्यातून बोलत होते. मी कधी शरद पवार यांच्यासोबत बोलू शकतो असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. याशिवाय व्यासपीठावरती जी काही घटना घडली त्या संदर्भात आता अजित पवार यांनी माहिती दिली आहे. लाडकी बहिणीबाबत अजित पवार यांनी एक मोठं वक्तव्य सुद्धा केलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत आपण पाहतोय लाडकी बहीण योजना या संदर्भात देखील त्यांनी यावेळेस काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे. याशिवाय